हे आहे आमची पार्टी, गरिबांची पार्टी. 100 व्लॉग झाले त्यामुळे पार्टी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे का, हा व्लॉग 100वा व्लॉग आहे. म्हणजे मला व्लॉग बनवून भाई 100 दिवस झाले. 100 दिवस म्हणजे ते 3 महिन्याच्या वरती झाले. 3 महिने 10 दिवस झाले मी व्लॉग बनवतोय. पण आपल्याला काही सपोर्ट मिळत नाहीये. तर प्लीज सपोर्ट करा. कारण भाई 100 दिवस डेली व्लॉगिंग केली माझं मला माहिती आहे. तर त्यामुळे तुम्हाला सोपं वाटतंय, पण सोपं नाहीये. तुम्ही कंटिन्यू 10 दिवस जरी करून बघा, एडिटिंग वगैरे हे ते दिवसादिवस भाई म्हणजे खूप फ्रस्ट्रेटेड आहे. पण तरी मी करतोय भाई, मला करायची माझी जिद्द आहे. मी करेल, अजून व्लॉग बनवेल. याचमुळे सपोर्ट करा एका मराठी मुलाला. पप्पा इथं बसले जेवायला. पप्पा, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचंय ना? पप्पांना हॉस्पिटलमध्ये जायचंय. काय? तू पण जेवण करून घे ना. हा ना. असं नका समजू की मी आंघोळ वगैरे काय केली नाहीये. मी आंघोळ करून रेडी आहे. आता मला बाहेर जायचंय. तू जेवलीस? मी चहा पिले. चहा पिलीस? तू जेवणानंतर चहा पी. हो. तर दादा वहिनी पण बाहेर गेलेत. अजून माझी बहीण कॉलेजला गेली आहे. तर भाई, ये रूम में अभी मेरा एक हक है. कुछ देर के लिए खाना खाने तक. नंतरला मग वहिनी दादा येतील, मग त्यांचाच रूम आहे. तर फटाफट जेवून घेऊया, अजून जाऊया कॉलेजमध्ये. आता मी चाललोय कॉलेजला. मम्मीने ना विंडोवरती ना परफ्यूमची बॉटल ठेवली होती. मम्मी अशी बसायला गेली ना, तर ती बॉटल ना पडली. अजून ती पडली, एकदम खालती पडली कंपाऊंड मध्ये. जाऊन बघतोय तर भाई ते गेटच बंद आहे कंपाऊंड मध्ये जायला. आता मी मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे. मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो, तिथले डॉक्युमेंट घेतले. आता मुंबई युनिव्हर्सिटीला आलोय सबमिट करायला. आता बघू किती वेळ लागतोय. या डॉक्युमेंट सबमिशनच्या नंतर अजून डॉक्युमेंट मला माझ्या कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करायचे आहेत. आता यांना रिक्वेस्ट करायला लागेल, भाई जर जे नेम करेक्शन करायचंय ते लवकरात लवकर करून टाका. अजून मला फ्री करून टाका. पुढे ऍडमिशनला दिक्कत नको मला. मी आता घरी चाललोय. मी माझ्या कॉलेजमध्ये गेलो होतो, सगळे डॉक्युमेंट सबमिट केले. आता घरीच चाललोय. बाकीचे जे काम होतं, जे नावामध्ये मिस्टेक होतं ते करेक्शन झालंय फायनली. भाई युनिव्हर्सिटीमध्ये बोललो, भाई मी करून टाका करून टाका. फायनली ते झालं. इथं चेक केलं, इथं जे डॉक्युमेंट सबमिट केले ना त्याच्यावरती मॅडमची सिग्नेचर पाहिजे. मग मला ते ऑनलाईन पण अप्लाय करायचंय. मग माझं जिथं ऍडमिशन झालंय भायकल्ल्याला, मग तिथे पण सगळे हे डॉक्युमेंट सबमिट करायचे. तिथं मम्मी आली आहे कामावरनं, आई सोबत बोलतीये. स्वीटी अजून झोपली आहे. ये उठायचं नाही का? उठायचे नाही का? बघा 1-2 बघा. वाटतंय रात्रीचं जेवण बनवून ठेवलंय. मटकी. हो वहिनी, भात नाही बनवला? भात नाही बनवला? पप्पा हॉस्पिटलमध्ये गेलेत. कारण त्यांच्या पायाचा एक्सरे वगैरे काढायचा आहे ना, त्यामुळे डॉक्टर बोलले एक्सरे काढा. तर अजून त्यांना इंजेक्शन पण घ्यायचं होतं, कारण काल हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन संपलं होतं असं ते सांगत होते. आता पप्पा तिथंच आहेत, अजून आले नाहीत. हॉस्पिटलमध्ये फोनवरती बोललेत, सांगितलंय. खाली होते. हा, मग हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेत वाटतंय. मग आता खालतीच आहेत. दादाला आज कामाला सुट्टी आहे, मस्त आराम करतोय. चाय रेडी आहे. हाय. ही चाय मला 100 दिवस कंप्लीट झाले ब्लॉग बनवून. 100 दिवस झाले. हा, बरं झालं ना. पण काय सपोर्ट नाही. करतील होत असते. छोट व्हिडिओ. मी आता वडापाव घ्यायला आलोय. मम्मी बोलली की जा, मला खूप भूक लागली, वडापाव आण माझ्यासाठी. तर बाई तिथे गरम गरम भजिया तळतायत. वा, केलंय, पॅक केलंय. कोणाला पाहिजे? पाहिजे पाहिजे पाहिजे. चला हे घ्या, हे घ्या. हा हा. अरे शिट यार, दूध आणायचं विसरलं. विसरलं दूध आणायचं. मी जे जे सांगते ना, हे आण ते आण, मग एक वस्तू राहूनच जाते आणायची. बरोबर ना? मुद्दाम आणत नसतील बाबा. अरे काय मुद्दाम, आता नाही, आता लक्षात नाही राहिलं.
दादाला समोसा पाव आणलाय, अजून एक पाण्याची बॉटल, मम्मीला 2 वडापाव, अजून एक बटाटा भजी, अजून मला एक वडापाव, अजून बटाटा भजी. हे आहे आमची पार्टी, गरिबांची पार्टी. 100 व्लॉग झाले त्यामुळे पार्टी 100 व्लॉगची. हा कुठं आहे? हा. अरे यार पाव तर तुटलंय. आता माहिती मी कुठे आलोय? धीरजला भेटायला सांताक्रूजला. आता मस्त बिर्याणी मागवली आहे त्याने. धीरज आज काम मध्ये बिझी होता ना खूप, त्याला टाइम नव्हता मला भेटायला, म्हणून मी बोललो की मी फ्री आहे, एक काम करतो मीच येतो तुला भेटायला. आता आम्ही जेवतो, आमच्या जे काही गप्पा गोष्टी आहेत ते आम्ही करतो, मग त्यानंतर थोडं फिरून मग मी माझं घरी जाईल. मी आता जस्ट घरी आलोय. चला मग मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहे चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.